नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे छान छान गोष्टीमध्ये। इथे तुम्हाला मिळतील मजेदार गोष्टी, छान छान कथा आणि खूप सारा आनंद। छान छान गोष्टी, मग आता सबस्क्राइब करा आणि आपल्या गोष्टींचा दुनियेत या। एका जंगलात एक लांडगा आणि एक बगळा राहत होते। लांडगा खूप चलाख होता आणि त्याला इतरांची थट्टा करायला खूप आवडायची। एके दिवशी लांडगा नदीकाठी गेला आणि हसत बगळ्याला म्हणाला, अरे मित्रा बगळ्या, आज संध्याकाळी तू माझ्या घरी जेवायला ये। मी तुझ्यासाठी गरम आणि स्वादिष्ट खीर बनवणार आहे। बगळा खूप खुश झाला, खरंच मी नक्की येईन। संध्याकाळी बगळा लांडग्याच्या घरी पोहोचला। खीरीचा खूप छान सुगंध येत होता आणि त्याला खूप भूक लागली होती। पण लांडग्याने एक खोडी काढली। त्याने खीर 2 अगदी सपाट ताटांमध्ये वाढली। लांडगा आपली जीभ बाहेर काढून चपचप करत पटकन खीर संपवून टाकली। पण बिचाऱ्या बगळ्याची चोच खूप लांब होती। ताट सपाट असल्यामुळे तो त्यातून खीर खाऊच शकला नाही। तो तसाच उपाशी राहिला। लांडगा खोटं खोटं दुःखी होऊन म्हणाला, अरे काय झालं मित्रा, तुला खीर आवडली नाही का? बगळ्याला लांडग्याची चलाखी लगेच समजली, पण तो रागावला नाही। तो म्हणाला, खीर खूप छान होती दोस्त, आता उद्या संध्याकाळी तू माझ्या घरी जेवायला ये। दुसऱ्या दिवशी लांडगा आनंदाने तोंडाला पाणी सुटलेले बगळ्याच्या घरी गेला। बगळ्यानेही खूप स्वादिष्ट खीर बनवली होती, पण यावेळी त्याने खीर एका लांब आणि अरुंद तोंडाच्या सुरईत वाढली। बगळ्याने आपली लांब चोच त्या सुरईत सहज घातली आणि घुटघुट करत मजेत खीर खाऊ लागला। पण लांडग्याचं तोंड मोठं होतं, त्याचं तोंड त्या सुरईत जाईनाच। तो फक्त सुगंध घेत उपाशी बसला। बगळा म्हणाला, काय मित्रा, खीर आवडली ना? लांडग्याला आपली चूक समजली। तो लाजला। त्याने बगळ्याची माफी मागितली। मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते, जसं आपण इतरांशी वागतो तसंच तेही आपल्याशी वागतात। गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।